नमस्कार, रामकृष्ण हरी. आषाढचा महिना सुरू झालेला आहे आणि वारकऱ्यांच्या दिंड्या या पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत. विदर्भातल्या सर्व दिंड्या थेट पंढरपूरला पोहोचतात आणि विदर्भातल्या या दिंड्या मराठवाड्यातून मार्गक्रमण करत असतात. चांदूर बाजार येथील श्री गुलाबराव महाराज यांची पालखी नुकतीच परभणी शहरातून रवाना झाली. या पालखीला गेल्या 30 वर्षापासून श्रीपतराव कैलासवासी श्रीपतराव गणपतराव शिंदे आणि त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव वसंत अर्थात अण्णा शिंदे हे त्या वारकऱ्यांची सेवा तिथे देतात. उमरी पाठीवर या पालखीचं स्वागत करून त्यांना अल्पोपहार देऊन वारकऱ्यांची सेवा केली जाते. हे जवळजवळ 30वे वर्ष आहे. या निमित्तानं परभणीच्या प्रहार जनशक्तीनं या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी विनंती या संस्थांच्या पालखी प्रमुखांना केली आणि त्यांनी देखील हसत हसत ती मान्य केली. आणि पुढल्या वर्षीपासून उड्डाणपुलाच्या खाली उड्डाणपूल संपल्यानंतर लगेचच माहेर मंगल कार्यालयाजवळ प्रहार जनशक्तीच्या वतीनं त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था या गुलाबराव महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी पुढच्या वर्षीपासून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढे दुपारच्या जेवणानंतर जिथे विसावा आहे त्या ठिकाणी प्रहार जनशक्तीच्या वतीने आरोग्य सेवा देखील या सर्व भाविक भक्तांना आणि वारकऱ्यांना देण्यात येणार आहे. अशी संधी मिळणं खरं म्हणजे हा नशिबाचा भाग आहे. प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष परभणी जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी यावर्षी ती विनंती केली आणि त्यांची विनंती संस्थांच्या पालखी प्रमुखांनी मान्य करून पुढल्या वर्षीपासून ही सेवा सुरू होती. गुलाबराव महाराजांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणत असत आणि ते जन्मतः अंध होते. अंध असतानाही त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक त्यांचे अभंग आहेत. आणि चांदूर बाजार अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक मोठं संस्थान, त्या ठिकाणी मंदिर आहे ज्ञानेश्वराचं आणि त्या ठिकाणी मोठा एक प्रशस्त असं तिथे मंदिर आहे. त्याजवळ भक्तांसाठी निवासाची व्यवस्था आहे आणि दरवर्षी गुलाबराव महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे जात असते. नुकतीच ती यावर्षी देखील रवाना झाली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो, जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार. टेन्शन